अहमदाबादमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे. तब्बल 242 प्रवासी असल्याची माहिती आहे. आपली प्रतिक्रिया. देशाच्या इतिहासातली मला वाटतं ही फार मोठी आतापर्यंत इतिहासातली मोठी विमान घटना आहे, दुर्घटना आहे. आणि 242 प्रवासी, 10च्या वर क्रू मेंबर आणि पायलट आहेच त्या ठिकाणी. त्यामुळं खरं तर फार मोठं नुकसान झालेलं आहे. जे काही प्रवासी आहेत त्यांना सुखरूप राहू दे अशी परमेश्वरला विनंती आहेत. आणि त्या दृष्टीने बचाव कार्य केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे सुरू आहे. खरं तर आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते रुपानीजी सुद्धा त्या विमानात होते अशी प्राथमिक माहिती आहे. पण अत्यंत दुर्घटना वाईट आहे. प्रचंड मोठा शोक हा संपूर्ण देशामध्ये आहे. आणि अशा दुर्घटना कशामुळे झाली हे जरा पुढचा तपासाचा भाग आहे. पण मला वाटतं की फारच वाईट दिवस आहे आणि फारच दुःखाचा दिवस आहे. तर बच्चू कडू गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. तर त्यांच्या आंदोलनाविषयी सरकारने नेमकी काय दखल घेतलेली आहे, त्या संदर्भात काय बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे? मी मागचे 3 दिवस बच्चू कडूंशी बोलतो आहे. तीनदा आमचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी स्वतः जाऊन आले आहेत. त्यांना सूचना दिल्या आहेत. बच्चू कडूची जी मागणी आहे की जी काही अपंग सामाजिक न्याय विभाग, अपंग कल्याण विभाग आणि रोजगार हमी विभाग, काही पशुसंवर्धन विभाग, 17-18 मुद्दे आहेत. त्या 17-18 मुद्द्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्ही त्यांना पाठवला आहे. आमचे कलेक्टर त्या ठिकाणी ॲक्शन टेकन रिपोर्ट घेऊन कालही गेले होते. मी स्वतः यांच्याशी बच्चू कडूशी 3दा बोललो आहे. आणि मी त्यांना विनंती केली आहे की शासनाला जे धोरणात्मक मुद्दे आहेत, ज्या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी आहे ती शासनाने ऑलरेडी आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे, ती केव्हा करायची, हे असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळं जे काही धोरणात्मक मुद्दे आहेत त्याबद्दल एखाद्या वेळी आम्ही उच्चस्तरीय बैठक बच्चू कडूंना बोलावून घेऊ. आणि जे आता आम्ही ॲक्शन टेकन घेतलेली आहे त्यांच्या मुद्द्यावर, रायगडच्या आंदोलनानंतर जे काही मुद्दे आले होते त्यावरही आम्ही त्यांना रिपोर्ट पाठवला आहे. आज आमचे 2 मंत्री, आमच्या पंकजाताई असतील, आमचे भरत गोगावले आहेत, ते त्यांच्याशी त्यांच्या मुद्द्यावर बोलणार आहेत. आमचे 4 प्रधान सचिव त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणार आहेत. मला वाटतं त्यांचं समाधान होईल. आणि गरज पडली मी त्यांना विनंती केली आहे की आपल्याला जर वाटलं की मी आल्याने त्यांचं समाधान होईल तर मी त्यांना त्या ठिकाणी 2-3 दिवस झाले आहे, 3 दिवसापासून मी त्यांना सांगितलं आहे मी सुद्धा यायला तयार आहे. पण त्यांनी थोडा आता याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि शासनाच्या भूमिकेला त्यांनी साथ द्यावी आणि आपलं आंदोलन मागे घ्यावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची सकाळी भेट झाली. ही भेट जवळपास तासभर चालली. गेल्या अनेक दिवस चर्चा सुरू होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे या दोघांमधले आता युती तणाव होणार नाही. आता माननीय देवेंद्रजी, माननीय राजसाहेब, कुठल्या विषय असा आवश्यकच नसतो की तो युतीचा विषय असेल. अजून काही त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचे इश्यू असतात, मुंबईच्या डेव्हलपमेंटचे काही सल्ले असतात, काही राज्याच्या डेव्हलपमेंटचे सल्ले असतात. मला नेमकी त्यांची भेट काय झाली याबद्दल माहिती नाही, कुठल्या विषयावर झालं ही माहिती नाही. माझी माननीय मुख्यमंत्र्यांशी नंतर काही चर्चा झाली नाही. पण मला असं वाटतं की कुठलीही भेट ही प्रत्येक वेळी राजकीय समजू नये. त्याला कधीकधी अराजकीय त्या ठिकाणी संदर्भ असू शकतात. त्यामुळे या भेटीला फार काही जोपर्यंत अधिकृत समजत नाही तोपर्यंत मला याची माहिती नाही. सर, ठाकरे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी सुरू आहे. भाजपची भूमिका काय प्रदेशाध्यक्ष म्हणून? मनसेने सोबत असावं तुमचं की नसावं? नाही, शेवटी हे राजसाहेबाला ठरवायचं आहे. जसं राजसाहेबांनी लोकसभेत ठरवलं होतं की विकसित भारताकरता मोदीजींना साथ द्यायची. मग विधानसभेमध्ये काही सीटच्या शेअरिंगवरनं त्यांचं आमचं नाही जुळलं. नंतर आता मात्र त्यांना नेमकं त्यांची भूमिका काय आहे, शेवटी युती ज्यांना करायची आहे त्यांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे मला वाटतं की राजसाहेबावरच आपण हे सोडलं पाहिजे की त्यांनी काय निर्णय घ्यायचा. स्थानिक कार्यकर्ते काय गळ घालतील मला माहिती नाही, पण राजसाहेब योग्य निर्णय घेतील. विधानसभा इच्छुक आहात का? भाजप इच्छुक आहे काय? सर, असं आहे की आम्ही इच्छुक नसल्यापेक्षा राजसाहेबाची भूमिका महत्वाची आहे. आम्ही इच्छुक असलो तर काय, राजसाहेबाचं महत्वाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर साऱ्या गोष्टी, ते मग उद्धव ठाकरेजीसोबत असो की आमच्यासोबत असो किंवा कोणासोबत असो, एकनाथजीसोबत असो, जोपर्यंत राजसाहेब ठरवत नाही तोपर्यंत मला वाटतं या चर्चेला अर्थ नाही. नुसती मीडिया मॅनेजमेंट चालू आहे.
नुसतंच मीडियावर या चर्चेला खूप रंगवलं गेलेलं आहे. फक्त राजसाहेबांनीच केंद्रबिंदू आहे ते सांगू शकतील. राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर भाजप सोबत राहील मनसेच्या? असं आहे की राजसाहेबांची भूमिका ही नेहमीच महाराष्ट्राच्या विकासाची राहिली आहे, विकसित महाराष्ट्राची राहिली आहे, विकसित भारताची राहिली आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जर विकसित मुंबई करता जर पुढच्या काळामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल, त्यांनी काही भूमिका मांडली तर मग नंतर याचा विचार होईल. पण पहिलं राजसाहेबांची भूमिका महत्वाची. तुमच्या बोलण्यामध्ये राज ठाकरेंविषयी फार सकारात्मकता दिसते. यापूर्वी तुम्ही विधानसभा निवडणुकीला राज ठाकरेंना भेटायला शिवतीर्थावर गेला होता. येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात तुम्ही पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या नाही, राजसाहेबांकडे मी त्यांच्या मागच्या 1 महिन्यापूर्वी माझं बोलणं झालं फोनवर. त्यांच्याकडे मला निवडणुकीनंतर चहा घ्यायला खरंच जायचं होतं, पण ते राहून गेलाय. मी नक्की जाणार आहे. सर तुमची आणि त्यांची भेट होईल. होणार आहे. साहेब, 2 विषय आहेत. जालन्यामध्ये तलाठ्यांनी अनेकांनी म्हणजे जवळपास 22 कोटी रुपयाचा अपहार केल्याची घटना घडलेली आहे. महसूल खात्याच्या अंतर्गत हा विषय येतो. तिथे जे कृषीचे जे नुकसान झालं त्यासाठी ते निधी होता. या संदर्भात काही आदेश सूचना आपण दिल्या आहेत? मी त्याच्या संपूर्ण फाईल मागितलेली आहे. त्यामध्ये 2ही गोष्टी आहे. एक, प्रशासकीय कारवाई तर करूच, पण जी अनियमितता आहे त्याच्यावर गुन्हा दाखलही करू. चुकीच्या पद्धतीने झाला आहे नेमका त्याच्यामध्ये काय काय कारवाई, गुन्हा दाखल करायचा गुन्हा दाखल करू. प्रशासकीय कारवाई तर होणारच आहे. पण अशा गंभीर घटना ह्या खऱ्या अर्थाने एसीबीच्या माध्यमातून, ईओडब्ल्यूच्या माध्यमातून आणि या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून तपासल्या पाहिजे. त्याची कारवाई आम्ही करू. साहेब, भाजप 100%ची भाषा अमित शहाबाईंनी केली होती. भाजप अनेक ठिकाणी जिथे आपले मित्रपक्ष आहेत तिथल्या अनेक लोकांना बरोबर सोबत घेत आणि तुमचे मित्रपक्षही सोबत तुमच्या जे विजयी झालेला पराभूत समोरचे उमेदवार त्यांना घेत आहे. याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. काही कॉम्प्लिकेशन होणार नाही आहे. आमच्याकडे स्पेस फार मोठी आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी ऑक्युपाय करण्यात प्रॉब्लेम नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आहे महायुतीमध्येच पुढे जायचा. महायुतीमध्येच त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था लढायच्या. त्यामुळे असे काही प्रश्न निर्माण होणार नाही. स्थानिक लेवलला एखाद्या वेळी जर फारच तांतून झालं तर मैत्रीपूर्ण लढत करू, पण फार काही होणार नाही. सुरक्षा विधेयकासंदर्भात एक बैठक तुम्ही आता घेतलेली होती. काय एकंदरीत महत्वाची चर्चा झाली? जयंत पाटील आणि इतर नेते या बैठकीत आम्हाला पाहायला मिळाले. जनसुरक्षा विधेयक या राज्यामध्ये जनसुरक्षा कायदा लागू होतो आहे. खास करून ज्या माओवादी संघटना आहे, कडवी विचारसरणीच्या संघटना आहे, ज्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या 15 वर्ष वयापासून तर या ज्या लहान लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी विष पेरून त्यांना मुवमेंटकडे, माओवादी मुवमेंटकडे, नक्षलाईट मुवमेंटकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. त्याला फंडिंग करतात, त्याला विचारसरणी देतात, त्याला उस्कवतात, भडकवतात, असं शासनाच्या लक्षात आलं आहे. आणि अनेक राज्यामध्ये हा कायदा झाला आहे. तेलंगणामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा जनसुरक्षा विधेयक असावं असा एक निर्णय मागच्या वेळी झाला. या अधिवेशनात तो कायदा मांडण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. आज त्याची बैठक झाली. आज सतेज पाटीलजी, जयंत पाटीलजी, जितेंद्र आव्हाडजी, त्यानंतर शशिकांत शिंदेजी आणि आमचे दीपक केसरकरजी, मनीषा चौधरीजी आणि सर्वच आमदार, अमित गोरखेजी यांनी त्या ठिकाणी आपलं आपलं मत मांडलेलं आहे. आता आम्ही एकमतावर आलेलो आहे. आता 25 तारखेला शेवटची बैठक होईल आणि या अधिवेशनामध्ये आम्ही जनसुरक्षा कायदा आणू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.